नमस्कार मित्रांनो, आज आपण शुक्राणूंच्या कमी हालचालीबद्दल बोलणार आहोत. अनेक पुरुषांना ही समस्या जाणवते आणि त्यामुळे गर्भधारणेत किंवा आपल्याला पिता बनण्यासाठी अडचणी येते. पण काळजी करू नका. काही साध्या उपायांनी, जीवनशैलीतील बदलांनी शुक्राणूंची हालचाल सुधारता येते. चला तर मग जाणून घेऊया. पहिला आणि महत्त्वाचा उपाय म्हणजे अंडकोशांचे तापमान थंड ठेवणे. शुक्राणूंच्या उत्तम कार्यासाठी योग्य तापमान आवश्यक असते. यासाठी आपण सुरुवातीला ढिले कपडे म्हणजेच घट्ट अंतर्वस्त्रे वापरणे टाळले पाहिजे. सैलसर कपड्यामुळे हवा खेळती राहते आणि तापमान कमी राहते. गरम वातावरण असेल तर ब्रेक घ्या. जर तुम्ही गरम वातावरणात काम करत असाल तर नियमित ब्रेक घेणे गरजेचे आहे. अधूनमधून थंड ठिकाणी जाणे देखील गरजेचे आहे. तिसरं म्हणजे थंड पाण्याचे शॉवर घेणे. रात्री झोपण्यापूर्वी किंवा शरीराच्या संबंधापूर्वी थंड पाण्याने शॉवर घेणे आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर ठरते. दुसरा महत्त्वाचा भाग म्हणजे आपली जीवनशैली आणि डॉक्टरांनी दिलेले औषधे आणि अँटीऑक्सिडंट युक्त आहार. डॉक्टरांनी दिलेली औषधे नियमित घेणे गरजेचे आहे. आपल्या आहारात अँटीऑक्सिडंट असलेल्या पदार्थांचा समावेश देखील करायला हवा. एक उदाहरण द्यायचं झालं तर एका शेफने एकदा उष्णतेच्या कामातून ब्रेक घेतला. त्यानंतर त्याने औषधी घेतली आणि नियमित चालण्याचा व्यायाम केला. 8 महिन्यातच त्याच्या शुक्राणूंच्या हालचाली सुधारायला लागल्या. त्यानंतर त्याने वर्षभरातच निरोगी बाळाला जन्म दिला. नंबर 4 म्हणजे शारीरिक हालचाल. आपण दररोज 40 मिनिटे किंवा 1 तास चालणे, पोहणे किंवा हळू धावणे यासारखे नियमित व्यायाम शुक्राणूंची हालचाल चांगली ठेवण्यास मदत करते. जास्त वेळ एकाच जागी बसणे आपण टाळले पाहिजे. धूम्रपान आणि मद्यपान देखील टाळले पाहिजे. तंबाखू आणि अल्कोहोल शुक्राणूंच्या गुणवत्तेवर नकारात्मक परिणाम करतात. 2020च्या एका अभ्यासात असे दिसून आले आहे की ज्या पुरुषांनी धूम्रपान सोडले आहे त्यांना शुक्राणूंच्या हालचालीची सुधारणा चांगली दिसू लागली आहे. अँटीऑक्सिडंट युक्त औषधे घेणे गरजेचे आहे. 6 ते 12 आठवड्यांसाठी डॉक्टर आपल्याला अँटीऑक्सिडंट युक्त औषधे देऊ शकतात. यामुळे शुक्राणूंची हालचाल सुधारण्यास मदत होते. तर मित्रांनो, शुक्राणूंची कमी हालचाल ही एक सामान्य समस्या आहे आणि योग्य उपचार करून ती निश्चितपणे सुधारता येते. त्यामुळे निराश होऊ नका. आपल्या जीवनशैलीत बदल करा, डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि सकारात्मक दृष्टिकोन राखा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या हॅपीएस्ट हेल्थ मराठी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.